मित्रांनो, एक सर्वसाधारण मुलगी असते. पुढे चालून त्या मुलीचं एका मुलावरती प्रेम होतं आणि ती मुलगी पुढे चालून त्या मुलासोबत लग्न करून घेते, म्हणजे लव्ह मॅरेज करून घेते. आता आपल्या पतीसोबत काही दिवस, नव्याचे 9 दिवस चांगली राहते आणि नंतर तिच्या पतीसोबत तिचे वाद होण्यास सुरुवात होते. पुढे चालून या त्रासाला कंटाळून तिचा पती आत्महत्या करून घेतो आणि त्यानंतर ती मुलगी एक विधवा बनते. मात्र तिच्या पतीपासून तिला एक मुलगी देखील झाली होती. आता ती मुलगी देखील वाढत होती आणि ही जी स्त्री होती ही विधवा बनली होती. तर पुढे चालून हिला आपल्या पतीची कमी भासू लागते. हिला कसलीशी भूक जाणवू लागते. ती भूक असते वासनेची. आता ही विधवा महिला दुसऱ्या एका पुरुषाच्या शोधात निघते. तर तिला एक पुरुष भेटतो आणि त्या पुरुषावरती हिचे प्रेम संबंध, अनैतिक संबंध, सर्व गोष्टी सुरू होतात. मात्र आईच्या या सर्व गोष्टी मुलगी देखील बघत होती आणि तीच मुलगी पुढे चालून आईच्याच प्रियकरासोबत संबंध ठेवू लागते, त्याच्यावरती प्रेम करू लागते आणि पुढे चालून या माय लेकींमध्ये वाद होऊ लागतात. आईला समजते की आपली मुलगी आपल्याच प्रियकरावरती डल्ला मारत आहे आणि मुलीला देखील पटत नाही की आपली आई आपल्या प्रियकरासोबत राहते. आणि पुढे चालून या माय लेकींमध्ये असं काहीतरी होतं जे की आज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे. अखेर या माय लेकी कोणत्या लेवलच्या होत्या, यांनी काय काय कांड केले होते, संपूर्ण घटना सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते अबोहर भागामधून. अबोहर भागामध्ये नानक नगरी पंजपीर नावाचं एक ठिकाण आहे आणि याच ठिकाणी राहणारी मंजू ही जेव्हा वयात येते, 18+ होते, तेव्हा या मंजूची नजर इकडे तिकडे भरभरण्यास सुरुवात होते. रस्त्याने जो कोणी तरुण हिला चांगला वाटला त्या तरुणाकडे हिची नजर पडू लागते. तर असंच एक तरुण असतो ज्याचं नाव असतं रवींद्र हा बांगड्यांचा व्यवसाय करत असतो त्याच्या वडिलांसोबत राहून. तर या मंजूची नजर या रवींद्रवरती पडते आणि रवींद्रची देखील नजर या मंजूवरती पडते. दोघांमध्ये इशारेबाजी सुरू होते, लाईन देणं सुरू होतं आणि नंतर दोघांचं प्रेम होतं. आता प्रेम झाल्यानंतर मंजू या रवींद्रसोबत इकडे तिकडे फिरू लागते. दोघांमध्ये सर्व गोष्टी होतात आणि दोघांची जवळीक इतकी वाढते की दोघे वचन घेऊन टाकतात की काही झालं तरी आपण लग्न करायचं. आणि अशा प्रकारे ही मंजू आपल्या घरच्यांना बोलते. मंजूच्या घरी फक्त तिची आई होती. आता तिची आई सहज मंजूला होकार दर्शवते की ठीक आहे, तुझं त्या मुलावरती प्रेम आहे तर तू लग्न करू शकते. आता मंजूच्या घरच्यांची तयारी होती, मात्र इकडे वेळ आली होती रवींद्रला त्याच्या घरच्यांची संमती घेण्याची. आता रवींद्र जेव्हा आपल्या कुटुंबियांना बोलतो की माझं मंजू नावाच्या एका मुलीवरती प्रेम आहे आणि तिच्यासोबतच लग्न करायचं आहे, तर रवींद्रच्या घरच्यांना ही मंजू नावाची मुलगी पटत नाही आणि रवींद्रचे घरचे बोलतात की नाही, आम्ही सांगू त्याच ठिकाणी तुला लग्न करावं लागेल. मात्र रवींद्र जो होता हा मंजूच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तो तिच्याशिवाय राहूच शकत नव्हता. मंजूला तो सांगतो आणि मंजू बोलते की जर तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर तुझ्या घरच्यांचा काय विचार करतो, आपण पळून जाऊ, लग्न करू आणि नंतर ते झक मारून आपल्याला स्वीकारतीलच. आणि मंजूची ही गोष्ट ऐकून रवींद्र मंजूला घेतो, पळून जातात, दोघे लग्न करतात आणि लव्ह मॅरेज करून दोघे आनंदाने दुसऱ्या ठिकाणी राहू लागतात. घरी तर ते जाऊ शकत नव्हते. आता दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त यांचं प्रेम होतं तर फक्त प्रेम करून तर यांचं पोट भरणार नव्हतं. पोट भरण्यासाठी दुसरे देखील काही कामे करावे लागणार होते. तर मंजू रवींद्रला बोलते की आता मला याची गरज आहे, त्याची गरज आहे, मला हे आणून दे, ते आणून दे. रवींद्र कुठून आणून देणार होता. तर रवींद्र आता त्या ठिकाणी काम करू लागतो. मात्र त्याला ते काम जमतच नाही, कारण तो अगोदर बांगड्यांचा व्यवसाय करत होता. आता रवींद्र विचार करतो की आपण बांगड्यांचाच व्यवसाय पुन्हा सुरू केला पाहिजे. बांगड्यांचा देखील व्यवसाय तो सुरू करतो, मात्र त्यामध्ये देखील रवींद्रला यश मिळत नाही. आता रवींद्रकडून या मंजूची इच्छा पूर्ण होत नव्हती, अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या. तर ही मंजू रवींद्रसोबत वाद घालण्यास सुरुवात करते. रवींद्रला बोलते की तू माझ्यासोबत लग्न केलं, मात्र तू माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि तुझ्या आई वडिलांना तू सोडून इकडे आला आहे आणि तुझ्या आई वडिलांकडे जी काही संपत्ती आहे त्यामध्ये तुझा देखील वाटा आहे, हिस्सा आहे. तुझा हिस्सा तू त्यांच्याकडून मागितला पाहिजे. आता पत्नीचं असं सांगणं असतं तर रवींद्र देखील आपली पत्नी मंजूचं हे बोलणं ऐकतो, आपल्या घरी जातो आणि घरच्या आई वडिलांना सर्वांना बोलतो की मी या ठिकाणी लहानचा मोठा झालो आहे आणि हक्काने मला माझा हिस्सा हा तुम्ही दिला पाहिजे. अशा प्रकारे तो आपल्या कुटुंबासोबत वाद घालू लागतो. तर त्याचं कुटुंबीय देखील काय करणार होतं, कायद्यानुसार मुलाला वाटा द्यावाच लागतो. तर त्याचं कुटुंबीय याला त्रासून, याच्यावरती वैतागून याला याचा हिस्साची जमीन वगैरे सर्व काही देऊन टाकतात. आता त्यानंतर ही मंजू जे सांगेल
ते रवींद्र ऐकत होता. मंजू बोलते की ही जमीन वगैरे सर्व विकून टाक. रवींद्र ती जमीन वगैरे विकून टाकतो. त्यांच्याकडे भरपूर सारा पैसा येतो आणि या दरम्यान रवींद्र आणि मंजूला एक मुलगी देखील होते. ती मुलगी देखील वाढत असते. आता पैसा आला होता तर मंजूच्या आणखी अपेक्षा वाढू लागल्या होत्या. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे आण, ते आण. रवींद्र पूर्णपणे वैतागला होता. त्याच्याकडे जे काही पैसे आले होते हे सर्व पैसे बघता बघता संपून जातात. रवींद्र आता दारूच्या आहारी जातो. तो नशा करू लागतो. याचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता की रवीची जी प्रेमाची पत्नी होती मंजू, हिची मानसिकता कशी होती, हिच्या अपेक्षा कशा होत्या. एक मुलगा आपल्या कुटुंबाचा देखील राहिला नव्हता आणि त्याच्या घरी देखील त्याला सुख मिळत नव्हते. तो दारूच्या आहारी गेला होता. आता पुढे चालून अशी वेळ येते की रवींद्रकडे जे काही पैसे होते ते सर्व काही संपून जातात आणि अखेर ही मंजू बोलते की तू काही कामाचा नाही, आता मी माझ्या आईकडे जाऊन राहणार आहे. आपल्या मुलीला घेते आणि सरळ आपल्या आईकडे जाते. मात्र रवी आता ना घर का ना घाट का राहिला होता. मंजूसाठी त्याने आईवडिलांना सोडले होते. त्यांच्यासोबत वाद घालून हिस्सा मागितला होता आणि जी त्याची पत्नी होती, प्रेमाची बायको मंजू, हिने सर्व पैसा संपून तिच्या आईकडे निघून गेली होती. रवी काय करणार होता? पुन्हा आपलं खराब नशीब घेऊन या मंजूकडे जातो. मंजूला बोलतो की तू माझी पत्नी आहे आणि माझ्याशिवाय तू तुझ्या आईकडे कशी राहू शकते, मी देखील तुझ्या सोबत राहीन. मंजूकडे दुसरा काही पर्याय नसतो. मंजू त्याला आपल्यासोबत ठेवून घेते आणि त्यानंतर हा रवींद्र मंजूसोबत आणि तिच्या आईसोबत त्यांच्या घरी राहू लागतो. मात्र पुढे चालून पुन्हा पैशांची तंतन जाणवू लागते. तर ही मंजू या रवीसोबत पुन्हा वाद घालू लागते. रवीला बोलते की जा तुझ्या घरून पैसे घेऊन ये. रवी बोलतो की मी आता माझ्या घरून कसे पैसे घेऊ शकतो, कारण घरच्यांनी माझ्या हिस्स्यामध्ये जी काही जमीन वगैरे येत होती ती मला सर्व दिली आहे आणि माझा संबंध तोडून टाकला आहे. मात्र मंजू हे ऐकण्यासाठी तयार नव्हती. ही वारंवार आपल्या पतीसोबत वाद घालू लागली. तर पुढे चालून या रवींद्रला या गोष्टी सहन झाल्या नाही. तो पूर्णपणे तुटून गेला होता. तर एक दिवस जाऊन हा रवींद्र आत्महत्या करून घेतो. आता त्याने स्वतःच आत्महत्या केली होती. तर मंजूला काही अडचण नव्हती. मंजू विधवा महिला तर झाली होती. तिची जी मुलगी होती रवीपासून झालेली, ही देखील वाढत होती. तिचं नाव ठेवलं होतं हिने दीक्षा. आता पुढे चालून काही वर्षे गेल्यानंतर या मंजूला आपल्या पतीची कमी जाणवू लागते. म्हणजे तिला एकटेपण जाणवू लागते. तर ती विचार करते की आपल्याला कोणीतरी साथ देणारा, आपली सर्व भूक भागवणारा कोणीतरी व्यक्ती पाहिजे आहे. आणि अशा प्रकारे ही मंजू आता दुसऱ्या पुरुषाच्या शोधात निघते. इंस्टाग्रामवरती सक्रिय होते, फेसबुकवरती सक्रिय होते, सर्व सोशल मीडियावरती सक्रिय होते. आणि असं करता करता हिला जो कोणी पुरुष आवडायचा त्याच्यासोबत चॅटिंग करायची, त्याच्यासोबत गोड गोड बोलायची आणि त्या पुरुषाने काही मागणी हिच्याकडे केली तर ही सहज त्याला हो बोलायची. मात्र त्याबद्दल तुला मला पैसे द्यावे लागतील असं सांगायची. आणि हिच्या घरामध्ये अनेक वेगवेगळे पुरुष देखील आता येऊ लागले होते मंजूसोबत. असे घाणेरडे काम करू लागले होते आणि मंजूची देखील यामध्ये सहमती होती. अशा प्रकारे ही मंजू पूर्णपणे वाईट मार्गाला गेली होती आणि अशा प्रकारे ती पैसा कमवत होती. अशा प्रकारे या मंजूला पुढे चालून दुबईमध्ये काम करणाऱ्या विजय कुमारची आयडी भेटते. त्याच्यासोबत तिची जवळीक वाढते, कॉन्टॅक्ट होतो आणि नंतर ही मंजू या विजय कुमारला बोलते की मी तुमच्यावरती खूप प्रेम करते. आता जो विजय कुमार असतो याला देखील त्या मंजूमध्ये काय दिसते त्यालाच माहीत. हा विजय कुमार अक्षरशः आपल्या दुबईचं सर्व काही काम सोडून देतो आणि सरळ इकडे इंडियामध्ये येतो आणि या मंजूकडे येऊन राहू लागतो. मंजूच्या घरामध्ये राहू लागतो. म्हणजे मंजूचा पती काही वर्षांपूर्वी गेला होता आणि मंजूने आता परपुरुषासोबत लिव्हिनमध्ये राहणं सुरू केलं होतं. विजय मंजूवरती खूप प्रेम करायचा आणि मंजू देखील विजयवरती खूप प्रेम करायची. अशा प्रकारे दिवस जात होते. विजय खूप पैशावाला व्यक्ती होता, श्रीमंत व्यक्ती होता, त्याच्याकडे कसलीही कमी नव्हती. मंजूला जे काही कमी पडत असायचं ते सर्व हा विजय पुरवत होता. आता मंजूचं हे सर्व काही घाणेरडं काम सुरू असताना तिची जी मुलगी होती दीक्षा ही 16-17 वर्षांची झाली होती आणि मंजूचा जो प्रियकर होता विजय कुमार हा तिच्या मुलीवरती देखील खर्च करत असायचा. आपल्याच प्रेयसीची मुलगी आहे तर तिच्यावरती तो खर्च करायचा. आणि पुढे चालून ही जी 16-17 वर्षांची दीक्षा होती हिला नुकतेच पंख फुटण्यास सुरुवात झाली होती. तर ही मुलगी दीक्षा विचार करते की किती चांगला व्यक्ती आहे आणि या व्यक्तीकडे किती पैसा आहे, हा आपली किती काळजी घेतो, आपल्याला किती
सर्व गोष्टी पुरवतो, का नाही या व्यक्तीलाच आपला प्रियकर बनवून घ्यावं. त्यामुळे ही दीक्षा एकतर्फी प्रेम या विजय कुमारवरती करू लागते. आता विजय कुमार हा तर पुरुष होता, याला काही हरकत नव्हती. दीक्षा त्याच्यावरती प्रेम करत आहे किंवा दीक्षाची आई मंजू त्याच्यावरती प्रेम करत आहे. पुढे चालून ही दीक्षा विजय कुमार सोबत इकडे तिकडे जाऊ लागली. तोपर्यंत या मंजूला काही हरकत नव्हती, कारण मंजू समजायची की हा आपला प्रियकर आहे आणि दीक्षा ही आपली मुलगी आहे, तर विजय कुमार देखील तिला मुलगीच मानतो आणि आपली मुलगी दीक्षा देखील याला अंकल मानत असेल. मात्र दीक्षा त्याच्यावरती प्रेम करू लागते आणि बाहेर गेल्यानंतर दीक्षा ही विजय कुमारला बोलते की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. विजय कुमार तेथे दीक्षाला नकार देत नाही, तर तो देखील दीक्षाला बोलतो की ठीक आहे, मी देखील तुझ्यावरती प्रेम करतो. आणि अशा प्रकारे विजय कुमार या दीक्षासोबत देखील त्या गोष्टी करू लागतो, त्या संबंधात जातो, दोघांमध्ये जवळीक वाढू लागते. आणि इकडे दीक्षाची आई मंजू ही तर त्याची अगोदरपासून प्रेयसीच होती. अशा प्रकारे विजय कुमार कधी दीक्षासोबत तर कधी मंजूसोबत आपली वेळ घालवत असायचा. तर असेच दिवस जात होते. एका रात्रीची बात असते. दीक्षाला वाटते की जो विजय कुमार आपला प्रियकर आहे हा आपल्या आईसोबतच राहतो, याने माझ्यासोबत येऊन झोपलं पाहिजे, माझ्या रूममध्ये आलं पाहिजे. म्हणून ही दीक्षा रात्रीच्या 11 वाजता विजय कुमारला सहज मेसेज करते. विजय कुमार बघतो की जी मंजू आहे ही झोपलेली असते. हा अलगद आपल्या मंजूजवळून उठतो आणि मंजूच्या मुलीच्या बेडरूममध्ये, दीक्षाच्या बेडरूममध्ये येतो आणि दोघांमध्ये ते वाईट काम सुरू होतं. मात्र तिकडे मंजूला जशी जाग येते ती बघते आपला प्रियकर आपल्यासोबत नाहीच आहे. आता मंजू उठते आणि आपल्या प्रियकराला इकडे तिकडे शोधू लागते. तर तिच्या मुलीच्या रूममधून तिला आपल्या प्रियकराचा आणि मुलीचा विचित्र आवाज येत असतो. आता ही जी मंजू असते हिला सर्व काही कळून चुकतं आणि मंजू मोठमोठ्याने तेथे आरडाओरड करू लागते. आपल्या मुलीला दीक्षाला शिव्या देऊ लागते, दीक्षाला भयंकर शिव्या देऊ लागते. दीक्षाला बोलते की तुला हे पटलं पाहिजे, तुझं वय काय आणि तू करत काय आहे, तू वाईट मार्गाला लागली आहे, तू नालायक मुलगी आहे, अशी आहे तशी आहे. म्हणजे आता या मायलेकींमध्ये वाद होण्यास सुरुवात होते, कारण मंजूने आपल्या मुलीला दीक्षाला आपल्याच प्रियकरासोबत आपत्तीजनक अवस्थेमध्ये पकडलं होतं. जो विजय कुमार होता हा तर त्या ठिकाणी शांत होता आणि विजय कुमारला बोलण्याची हिंमत मात्र दोघींमध्ये नव्हती, कारण विजय कुमार अतिशय श्रीमंत व्यक्ती होता, पैशांची कसली कमी नव्हती. आणि कदाचित हेच कारण होतं की विजय कुमारसाठी या दोन्ही मायलेकींमध्ये आता वाद होण्यास सुरुवात झाली होती. दीक्षा देखील काही कमी नव्हती. दीक्षा आपल्या आईला मंजूला बोलते की तू नीच आहेस, तू नालायक आहे, तुझ्यामुळे माझे वडील ही दुनिया सोडून गेले आणि वडील गेल्यानंतर तू या वयामध्ये तुला एक एवढी मोठी मुलगी असताना दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवते, तुला पटलं पाहिजे, तू नीच आहे, नालायक आहे. आता मुलीचं हे बोलणं एक आई कसं सहन करू शकते. मंजूला आपल्या मुलीचा राग येऊ लागतो आणि मंजू जी आहे ही आपल्या मुलीवरती अतिशय द्वेष करू लागते. तिला संपवून टाकावं की काय असं तिला होतं, कच्चं चावून टाकावं की काय असं होतं. दोघींमध्ये वाद सुरू असतात. विजय कुमार बस दोघींचं ऐकत असायचा. त्याला ना मंजूकडून बोलता यायचं ना इकडे दीक्षाकडून बोलता येत होतं. आता पुढे चालून मित्रांनो, एका प्रियकरासाठी या मायलेकींमध्ये इतके वाद होऊ लागतात की ही जी मंजू असते आपल्या मुलीला बोलते की तू असं घाणेरडं काम केल्यापेक्षा मेलेलं बरं. आणि आईचं हे असं वागणं, असं बोलणं ऐकून जी दीक्षा असते ही त्या प्रियकरासाठी, त्या विजय कुमारसाठी इतकी वेडी होते की आपल्या हातावरती टोकदार ब्लेडने विजय कुमारचं नाव आपल्या हातावरती ती कोरते. हातातून रक्त येतं मात्र तिला भान राहत नाही, इतकी ती विजय कुमारसाठी वेडी होते. आणि तिची आई बोलते की तू मरून जा, तर ही दीक्षा अक्षरशः स्वतःला फंद्याला लटकवून घेते. मात्र त्या ठिकाणी विजय कुमार दीक्षाला वाचवतो. आता मित्रांनो, जी दीक्षा होती ही तर मरणापासून वाचली होती, मात्र तिने मरण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, सुसाईड नोट वगैरे लिहून घेतली होती. याच्यानंतर 2-3 दिवस गेल्यानंतर दीक्षाची जी आई असते मंजू ही विचार करते की जी माझी मुलगी आहे दीक्षा ही कदाचित माझ्या प्रियकराला सोडणार नाही आणि माझी मुलगी जवान आहे, माझं वय होत चाललं आहे. पुढे चालून विजय कुमार जर बदलून गेला आणि त्याने मला सोडून माझ्या मुलीसोबतच जर लग्न केलं तर मी पुन्हा एकटी पडेल, हा विचार या मंजूच्या मनामध्ये आला. आणि मंजूने असा प्लॅन केला की जी तिची मुलगी आहे अगोदर आत्महत्येचा प्रयत्न तर केलाच आहे, तिच्या हातावरती विजयचं नाव वगैरे कोरलेलं आहे आणि सुसाईड नोट वगैरे देखील लिहून घेतली आहे, तर आपण हिची हत्या करून टाकू आणि तिने आत्महत्या केली असं भासवू, जेणेकरून आपण देखील सुटू, विजय कुमारसोबत अगदी प्रेमाने राहू आणि आपल्या रस्त्यात आडवी येणारी काटा
म्हणजे तिची मुलगी ही देखील ही दुनिया सोडून जाईल, हा विचार ती करते. आणि अशा प्रकारे ही मंजू जी आई असते ही आपल्या मुलीची ती जी सुसाईड नोट असते ही गुपचूप मिळवते आणि त्या सुसाईड नोटवरती तिने जी तारीख वगैरे टाकलेली असते ती तारीख चेंज करते, आजची तारीख टाकते, आजचा वार टाकते आणि त्यामध्ये तिने जी काही नोट केलं होतं ते सर्व नोट बदलून टाकते. आणि त्यामध्ये जो तिचा सुरुवातीचा पती होता रवींद्र, या रवींद्रच्या नातेवाईकांची नावं टाकते की या व्यक्तींमुळे मी आत्महत्या करत आहे, माझ्या मृत्यूस जबाबदार माझ्या वडिलांच्या नातेवाईकांना धरावे असे लिहिते. आणि त्यानंतर त्या ठिकाणी विजय देखील बसलेला असतो, दीक्षा देखील असते. दीक्षा आणि मंजूमध्ये पुन्हा वाद सुरू होतो आणि मंजूने तर अगोदरच प्लॅन करून ठेवलेला असतो. तर ही मंजू आता अक्षरशः आपल्या मुलीच्या छातीवरती बसते आणि दीक्षाचा करकचून गळा आवळते, दीक्षाचा दम घोटू लागतो. मात्र त्यावेळी या विजयकुमारवरती देखील त्या मंजूने काय जादू केली होती माहीत नाही. विजयकुमार देखील या दीक्षाला वाचवत नाही आणि जी मंजू असते ही आपल्याच मुलीचा त्या ठिकाणी घात करते, तिला मारून टाकते. आणि त्यानंतर विजयकुमार आणि मंजू दोघे मिळून तिला त्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने लटकवून देतात आणि नंतर पोलिसांना संपर्क करतात. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. सर्व त्या ठिकाणी पाहणी करण्यात येते, पडताळणी करण्यात येते आणि त्यानंतर ही मंजू पोलिसांना सांगते की ही जी मुलगी होती ही विजयकुमारवरती प्रेम करत होती, तिने हातावरती नाव देखील काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिने अगोदर देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज मात्र तिने खरोखर आत्महत्या करून घेतली आहे. ती सुसाईड नोट जेव्हा पोलीस बघतात तेव्हा पोलिसांना त्या सुसाईड नोटवरून काहीतरी शंका जाणवू लागते, कारण त्या नोटमध्ये तिने तारीख वगैरे चेंज केली होती आणि जे काही नंतर लिहिलेलं होतं ते अक्षर देखील वेगळं वाटत होतं. पोलिसांना त्याच ठिकाणी संशय येतो. त्या सुसाईड नोटमध्ये अगोदरची जी तारीख होती ही 20 मे 2026 होती आणि नंतर ती बदलून 23 मे 2026 केली होती. आणि जी दीक्षाची आई मंजू होती पोलिसांना सांगत होती की विजयवरती प्रेम होतं आणि तो मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. मात्र त्या सुसाईड नोटमध्ये विजयचं नाव कुठेही लिहिलेलं नव्हतं. पोलिसांना पक्की खात्री पडते आणि त्यानंतर पोलीस संशयाच्या आधारावरती या मंजूला आणि विजयकुमारला बोलतात की तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. तोपर्यंत या दीक्षाचा पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येतो आणि तिचा रिपोर्ट देखील येतो. त्या रिपोर्टमध्ये देखील आत्महत्या केल्याचं दिसत नाही, तर तिचा गळा आवळून मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. आणि त्यानंतर पोलीस जेव्हा या मंजूवरती दांडे उचलू लागतात तेव्हा ही मंजू पोपटासारखी बरळू लागते आणि आपली सर्व कहाणी पोलिसांना सांगू लागते. आपली मुलगी या विजयवरती प्रेम करते, विजयसोबत संबंधात राहते, हे आईला मंजूला सहन झालं नाही म्हणून मंजूने अखेर आपल्या स्वतःच्या मुलीचा प्रियकरासाठी खून केला. जेव्हा मंजू हे सर्व काही सांगत होती पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. पोलीस देखील विचार करू लागले की या जगामध्ये अखेर या कोणत्या लेवलच्या महिला बनत चालल्या आहे, कोणत्या लेवलच्या महिला आहे. अखेर पोलिसांनी विजयकुमार आणि मंजू दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट या दोघांना कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो मला सांगा या घटनेबद्दल आपले काय मत आहे. मंजूबद्दल 2 शब्द आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. समाजात अशा देखील घटना घडत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध रहा. असेच व्हिडिओ क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.